नमस्कार मित्रांनो, मी आनंद राठोड आपल्या सर्वांचा लाडका कलाकार मित्र बंधू. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. कारण एक माणूस आहे ना, भरपूर अपसेट होता, आपल्या जीवनापासून लय कंटाळलेला होता आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा अडचणीदायक उभे राहत होते, निर्माण होत होते. त्यामुळे तो एक दिवशी ना बारमध्ये गेला आणि बोलला, जरा आपल्यावरचं टेन्शन दूर करूया. आणि टेन्शन दूर करण्यासाठी तो बारमध्ये आला. बारमध्ये आला, वेटरला ऑर्डर दिली. वेटरला म्हणाला, जा बाबा एक क्वार्टर घेऊन ये, बर्फ घेऊन ये, चहा चणे शेंगदाणे घेऊन ये. आणि तो बसल्यानंतर तो खूप टेन्शनमध्ये होता. समोर एक म्हातारा बसला होता आणि म्हाताऱ्याने त्याला ते बघितलं की हा व्यक्ती खूप टेन्शनमध्ये म्हणून ते जवळ आला आणि त्याला बोलवू लागला की, भाई काय बोलतोस, कसा आहेस, मस्त ना? बोला, हां मस्त आहे. तुम्ही काय बोलताय, कसे आहेत? आणि काय ओळखतो तुम्हाला? बोला, नाही ओळखत नाही, असं नाही तसं. बोला, ठीक आहे, मग कशाला आलात? मग असं असं विषय आहे. मग त्याने सांगितलं की, बाबा मी पैज लावतो म्हणजे काय लावतो? तर तो मला पैज वगैरे लावायची नाही, मी आज खूप टेन्शनमध्ये आहे, म्हणून मला पैज वगैरे काय लावायची नाही. तुम्ही पाहिजे तर ते दुसऱ्यासोबत लावा. नाही बोलतो, तुझ्यासोबतच लावायचे, पैज लावायचे. मग मला काय पैज आहे सांगा बरं. तर म्हाताऱ्याने सांगितलं की, बाबा आपला डोळा चावायचा आहे, डोळा चावायचा आहे. ही कशी पैज आहे, डोळा चावायचा आहे? हां, तर कितीची पैज लावायची? तर त्याने सांगितलं, बाबा 100 रुपयाची पैज लावायची. 100 रुपये ठेवा आणि डोळा चावून दाखवा. जो चावून दाखवेल तो ते 200 रुपये घेईल. मग तो काय करतो, 100 रुपयाची पैज लावतो. पैज लावल्यानंतर हा डोळा चावायचा असतो. मग ह्याचा डोळा काय इथपर्यंत पोचत नाही, तर चावणार कसा डोळा? पण म्हाताऱ्याकडे अक्कल होती. म्हाताऱ्याने शक्कल लावली आणि त्याने जो आपला जो डोळा होता तो असा पटकन काढला आणि चावला आणि परत लावून टाकला. मुलं झालं ना, आणि त्याची पैज जिंकला. तो 100 रुपये 200 रुपये घेतले. आता हा माणूस होता टेन्शनमध्ये आला, झाला याने डोळा काढून पटकन चावला. आपण तो डोळा काढू शकत नाही. ह्याला काहीतरी गडबड आहे. त्यानंतर त्याने बघितलं की हा माणूस होता तो पहिलं तर टेन्शन सगळं विसरला आणि हा त्याचं टेन्शन घेऊ लागला. परत तो पॅक भरला प्यायला जातो तेवढं तो परत मला बोला, थांब परत आपले 100 रुपये पैज लावायची. बरं, कसली पैज लावायची? तर तो म्हणाला, बाबा आपला जो कान आहे तो चावायचा आहे. हा त्याला वाटलं तर डोळा काढू शकलो, हा कान थोडी काढू शकतो. म्हणून बोला, ठीक आहे, 100 रुपयाची पैज लावली. 100 रुपयाची पैज लावली तर भाई विचार करू लागला, आता हा कान कसं चावलेल, स्वतः तर चावू शकत नाही कान. मग त्याने काय केलं, म्हाताऱ्याकडे काय होतं, म्हातारा कसं चावलं हा त्याच्याकडे प्रश्न होता. मग तो त्या म्हाताऱ्याकडे बघत होता. बोला, दादा काय तू चावून दाखव, कान कसं जाऊ शकतो? बोला, अरे बापरे, माझा तर तोंड इकडे जात नाही, मी कान कसं चावणार? पण म्हाताऱ्याकडे शक्कल होती, अक्कल होती. म्हाताऱ्याने काय केलं, त्याची बत्तीशी काढली, कचकन चावली, परत लावली. तो माणूस पहिले तर टेन्शन विसरला. म्हाताऱ्याच्या गोंधळामध्ये हसून मेला ना बाबा. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, अशा गोष्टी आजूबाजूला घडत असतात ते बघायचं आणि आपला रिलॅक्स व्हायचं. काय म्हणता राव, टाण 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 बुक्कीट टेंगू.